नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा गावकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे आ, आ, आपले सरकार सेवा केंद्र यांच्या बाबतीत आहे. तर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी तुमच्या समोर आता स्क्रीनवर दिसतच आहे की आपले सरकार सेवा केंद्र आता फक्त काही जणांनाच मिळणार आहे. काही नवीन अटी आणि नियम लागू झालेले आहेत. तर महाराष्ट्र शासनाने आता याबद्दलचा एक नवीन जी-आर सुद्धा काढलेला आहे. त्या जी-आर मध्ये काय काय गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो की राज्य सरकारने जे काही जी-आर आहे ते तुमच्या समोर काढलेलं आहे. आता मी जी-आर तुम्हाला इथे वाचून दाखवतो. तुमच्या समोर स्क्रीनवर इथे जी-आर दिसत आहे. तर बघा काय म्हणताय. आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याबाबत. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की या अगोदर जे आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र मिळत होते ते तुम्हाला आपल्या ऑफिसमध्ये जाऊन सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ते घ्यावं लागत होते. तर कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला अर्ज करावा लागत होता. अशा प्रकारची जी काही जुनी प्रोसेस होती ती आता तशा प्रकारची नाही. तुम्हाला सगळ्यांनाच आता आपले सरकार सेवा केंद्र कोणालाही मिळू शकते. पण त्यामध्ये काही अटी आहेत. त्या कोणत्या अटी आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी-आर मध्ये दिलेला आहे. बघा, हा जी-आर शासन शुद्धीपत्रक या ठिकाणी CSC 2.0 हा जो अगोदरचा होता. मी तुम्हाला शासन शुद्धीपत्रक म्हणजे अगोदर ज्या प्रकारे प्रक्रिया होती तिच्या ऐवजी आता नवीन रूल लागले. तर बघा काय म्हणताय. आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचना याबाबतच्या दिनांक 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयातील त्या ठिकाणी काय म्हणतात, त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात झोन वार्डात CSC SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रे आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात व नमूद भौगोलिक क्षेत्रात कार्यरत इतर केंद्रही CSC SPV व्यतिरिक्त अर्ज करण्यास पात्र राहतील. त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरू नसेल परंतु तो CSC SPV चे केंद्र मिळण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल, असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. हा अगोदरचा नियम होता. आता तुम्हाला या ठिकाणी लिहिलं ऐवजी आता बदल करण्यात आले. त्या बदल कोणता आहे ते बघा. यापुढे ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात खालीलप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी MSCIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेतर्फे कोर्स ऑन कम्प्युटर किंवा MSCIT हा कोर्स केलेला असावा. ठीक आहे. निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. तर बघा, ज्यांचा कोर्स आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. सदर अर्जदारांकडे पॅन किंवा आधार कार्ड असावे. तसेच अर्जदार हा भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा. मग अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. तर बघा, अशा प्रकारचा हा बदल त्यांनी केलेला आहे. तर या ठिकाणी बघा, या अशा प्रकारची ही माहिती होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राप्त अर्जाची छाननी CSC SPV यांच्या जिल्हा समन्वयाकडून करून घ्यावी. जिल्हा समन्वयकांनी अशा अर्जांची छाननी करावी. तर अशा प्रकारे आता तुम्हाला या ठिकाणी नवनवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट आणि पॅन कार्ड, आधार कार्ड असणे जरुरी आहे. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही गोष्टीचं नॉलेज असणं जरुरी आहे आणि त्या प्रकारे छाननी सुद्धा होणार आहे. तर अशा प्रकारचे बदल आता या ठिकाणी घडवण्यात आलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला टॅप करा, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर अशा प्रकारे आम्ही नवनवीन या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो. धन्यवाद मित्रांनो.